इतिहास या विषयाचा पहिला धडा, पहिलं प्रकरण जे आहे ते आपण अभ्यासलं. इतिहास लेखनाची पाश्चात्य परंपरा. त्यानंतर दुसरं प्रकरण आपण अभ्यासलं, इतिहास लेखनाची भारतीय परंपरा. या दोन प्रकरणांमधून आपण इतिहास लेखनाची जी परंपरा आहे ती आपण समजून घेतली. तिसरं प्रकरण जे आहे आपलं, तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहास या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. आपण आपल्या प्रकरणामध्ये पहिल्या पानावरती जे मुद्दे दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण क्रमशः हे व्हिडिओ बनवत आहोत, ज्यामुळे आपल्याला अध्ययन करणं हे सोपं जाईल. तर आपण उपयोजित इतिहास म्हणजे काय? उपयोजन म्हणजे एखाद्या गोष्टीचा केलेला वापर, त्याचा अवलंब, ते कृतीत आणणे म्हणजे उपयोजन. मग उपयोजित इतिहास या विषयाचं इंग्रजीमध्ये जर आपण भाषांतर केलं तर अप्लाइड हिस्ट्री असं त्याचा अर्थ होईल. तर उपयोजित इतिहास हा जो शब्दप्रयोग आहे त्याला पब्लिक हिस्ट्री किंवा जनांसाठीचा इतिहास असं सुद्धा दुसऱ्या नावाने ओळखलं जातं. अप्लाइड हिस्ट्री, पब्लिक हिस्ट्री. शेवटी काय आहे, इतिहास म्हणजे काय? भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटना, घडामोडी यांचा जो अभ्यास करतो तो म्हणजे इतिहास. इतिहास हा घडून गेलेल्या घटना आणि घडामोडींचा असतो, परंतु उपयोजित इतिहास या विषयाचा अभ्यास करत असताना किंवा ही संकल्पना समजावून घेत असताना इतिहासाचा वर्तमान आणि भविष्यावरती होणारा जो फायदा आहे, उपयोग आहे, उपयोगिता आहे, याचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला उपयोजित इतिहास असं म्हणतात. म्हणजे एखादी घटना, घडामोडी घडून गेलेली आहे, पण आज वर्तमानामध्ये जगत असताना मागे घडून गेलेल्या घटनांचा काही आपण बोध घेतो, तो म्हणजे उपयोजित इतिहास. विद्यार्थ्यांनो, आपण जर भारताचं संविधान बघितलं, त्याच्यामध्ये ज्या विविध कलमांचा, नियमांचा समावेश करण्यात आलेला आहे, किंवा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा जर आपण मागोवा घेतला तर आपलं परराष्ट्र धोरण कसं आहे याचा अभ्यास जर आपण केला तर हे लक्षात येईल की ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने आपल्या स्वतःच्या धोरणांमध्ये बदल केलेले आहेत. कारण पुन्हा त्याच घटनांची पुनरावृत्ती आपल्याला नको आहे. म्हणजे घडून गेलेली जी घटना आहे अशा प्रकारची एखादी घटना पुन्हा डोकावू नये यासाठी आपण काही विचार करतो. उपयोजित इतिहासाच्या अभ्यास शाखेमध्ये याचा उपयोग होतोच आहे आपल्याला. दुसरा आहे वर्तमान काळातील सामाजिक आव्हानांवरती आपण निर्णय या ठिकाणी घेतो. म्हणजे वर्तमान काळामध्ये जी काही सामाजिक आव्हान आहेत, म्हणजे सध्याचा जो विषय महत्वाचा आहे तो म्हणजे कोविड, कोरोना हा जो संसर्गाचा विषय आहे सध्या चालू असलेला, त्यासाठी जे नियम केलेले आहेत, अंतर ठेवणे, मास्क लावणे, संसर्गापासून स्वतःचा बचाव करणे, यासाठीची जी नियमावली झालेली आहे ती सुद्धा याच्या अगोदर अशा प्रकारची जी महामारी होऊन गेली त्या महामारीच्या काळामध्ये आपण जे सोसलंय, जे अनुभवलेलं आहे, त्या नियमांचा समावेश या नियमात सुद्धा केलेला आहे. प्लेगची जी साथ येऊन गेली त्यामध्ये लोकांनी जे अनुभव घेतलेले आहेत किंवा इतर सार्स सारखे, स्वाईन फ्लू सारखे जे आजार आहेत ते होऊन गेले, येऊन गेलेले आहेत. मग त्याचा या महामारीशी कसा जवळचा संबंध असू शकतो किंवा आताच्या या महामारीवरती नियंत्रण आणण्यासाठी मागे काय केलं गेलं, मग चांगल्या गोष्टी असतील किंवा मागे काय चुका झाल्या आपल्या, या वाईट गोष्टी असतील, चांगले आणि वाईट या दोन्ही बाजूंचा, दोन्ही अंगांचा आपण विचार करतो. आणि आपण सध्याचं वर्तमान जीवन जगत असताना जी आव्हानं आहेत त्यावरती आपण निर्णय घेतो.
दुसरं उदाहरण बघितलं आपण तर आज स्त्रिया आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये प्रगतीच्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेल्या आपल्याला दिसतात. वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व गाजवलेलं आहे. पण फार मागचा जर इतिहास बघितला तर स्त्रियांना अशा प्रकारे स्थान दिलेलं नव्हतं. शिकण्याच्या प्रवाहामध्ये स्त्रिया कमी, फक्त चूल आणि मूल कुटुंबापुरतंच त्यांचं जीवन इथपर्यंत आपण होतो. त्याचे तोटे आपल्याला जेव्हा कळले तेव्हा आता आपण स्त्रिया सुद्धा सर्वांच्या बरोबरीने म्हणजे कुठलाही लिंगभेद न करता आपण एकाच व्यासपीठावरती असतो. एक जीवन पद्धती आपण सगळ्यांनी स्वीकारलेली आहे. तर हे जे आहे की वर्तमान जी सामाजिक आव्हान आहे त्याचा आपण इथे विचार करतो. उपयोजित इतिहासामध्ये किंवा या इतिहासाच्या शाखेमध्ये केवळ तज्ञांचाच समावेश होतो का? केवळ तज्ञांचाच याच्यामध्ये समावेश होतो असं नाही. उपयोजित इतिहासामध्ये तज्ञ व्यक्ती, इतिहासकार यांच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य लोकांचा सुद्धा समावेश होतो. कसा होतो समावेश? तर आपण एक उदाहरण इथं आपण बघूया की पर्यटक जे आपल्या देशामध्ये येतात त्यांना पर्यटनाची आवड असते. आपल्या लोकांना सुद्धा पर्यटनाची आवड असते. तर ही जी येणारी पर्यटक मंडळी असतात ती संग्रहालय बघण्यासाठी येतात, वास्तू पाहण्यासाठी येतात किंवा इतर वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहण्यासाठी येतात. त्यामधून त्यांना एक चैतन्य मिळतं, त्यातून त्यांना एक स्पिरिट, एक उमेद, नवी दिशा मिळते. त्यांच्या कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावतात. त्यासाठी इतिहासाचा असा जवळचा संबंध आहे. तर संग्रहालय, वास्तू, किल्ले असतील, काही मंदिरे असतील, प्रार्थना स्थळ असतील, इमारती असतील, त्याला भेटी दिल्या जातात. आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा असा होतो की ज्या प्राचीन वास्तू आहेत त्या जतन करणे आणि त्यांचं संवर्धन करणे याविषयीची आवड आपल्यामध्ये निर्माण होते. तर आपण आज बघितलं की उपयोजित इतिहास म्हणजे काय आणि उपयोजित इतिहासाची एक बाजू आपण दुसरी समजावून घेतलेली आहे. त्याच पृष्ठावरती आपल्याला जाणून घ्या नावाची एक चौकट आहे. ती चौकट सुद्धा तुम्ही अभ्यासायची आहे. इतिहास हा विषय केवळ इतिहास अभ्यासकांसाठीच असतो हा एक गैरसमज सामान्य लोकांमध्ये असू शकतो. असं काही नाहीये. इतिहासाचा संबंध फक्त इतिहास अभ्यासकांसाठी असतो असं नाही, तर तो आपल्या सर्वांसाठी आहे. कारण घडून गेलेली घटना, प्रसंग म्हणजेच इतिहास आहे. आणि या वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या घरी कितीतरी कार्यक्रम होतात, ते घडून गेलेले असतात. त्याचा नंतर आपल्याला कुठेतरी संदर्भ लागतो. शेतकरी सुद्धा एक पीक घेतो. मागच्या वेळेचं पीक कसं आलं, जमिनीच्या बाजू कोणत्या होत्या, काय त्रुटी होती, काय चुकलं होतं याचा विचार तो आता नवीन मशागत करताना करतो. याचा अर्थ इतिहासच असतो. तो सुद्धा तो नव्या नव्या गोष्टी शिकतो, त्याचं उपयोजन त्याच्या याच्यामध्ये करत असतो. जसं म्हणतात की आपण टेक्नॉलॉजी बदलत जाते, नवीन नवीन गोष्टी येत जातात, लेटेस्ट व्हर्जन त्याच्यामध्ये येत जातात. म्हणजेच काय असतं, ते इतिहासाचं उपयोजनच आहे. तर ही गोष्ट आहे. दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग नाही अशा प्रकारचा एक आक्षेप घेतला जातो, तर तो काही खरा नाही. तर उपयोजित इतिहास हा सर्वसामान्य लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या सगळ्यांचं जीवन सुखी करण्यासाठी अतिशय महत्वाचा असतो. तर आपण आज या ठिकाणी उपयोजित इतिहास या विषयाचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण त्याचा वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने कसा उपयोग केला जातो ते आपण समजून घेणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.